तर प्रताप पाटील चिखलीकरांची स्वतःची जागा डळमळीत आहे आणि म्हणूनच ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करतायत असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय। अशोक चव्हाण भाजपात येणार असल्याच्या प्रताप पाटील चिखलीकरांच्या दाव्यानंतर अशोक चव्हाण यांनी हे उत्तर दिलंय। दरम्यान अशोक चव्हाणांनी भाजप प्रवेशाबाबत खुलासा करावा अशी मागणी चिखलीकरांनी केली आहे। अशोक चव्हाण यांच्या टीकेनंतर चिखलीकर यांनी हे आव्हान दिलंय। प्रदेशाचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब 100 वॉरियर्सच्या बैठकीच्या निमित्तानं नांदेडला आले होते आणि त्यावेळेस ते बोलताना म्हणाले की भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक लोक लाईनला लागून आहेत आणि त्याच्यामध्ये नांदेडच्या काही काँग्रेसच्या नेत्यांचा नावाचा उल्लेख त्यांनी केला। मला वाटतं की ही बाब फार जुनी आहे। वर्तमानपत्रात वाचलं की 150 कोटीची थक आम्ही अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्याला हे सरकार देते, याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशोकरावसाठी नवीन नाही, सत्तेसाठी ते येऊ शकतात आणि त्यांचं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून। 2 दिवसापूर्वी प्रतापराव चिखलीकरांनी तुमच्याबद्दल जे वक्तव्य केलं महत्त्वाचं, तुमच्यासारखे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांबद्दल हे वक्तव्य करणं, असं एका बेजबाबदार माणसाला मी उत्तर देणं मला उचित वाटत नाही। या बाबतीमध्ये अगोदरच मी स्पष्ट माझी भूमिका घेतली, मी आहे त्या ठिकाणी चांगलं आहे, माझं काम सुरू आहे, त्यामुळे अशा प्रकारचं त्यांचीच जागा डळमळीत आहे। मुद्दा एवढाच आहे की त्यांचीच जागेचं जे काय आहे भाजपमध्ये सुद्धा ही जागा नांदेडची येणं शक्य नाही आहे असं त्यांचा अंतर्गत अहवाल आहे। त्यामुळे आता काही ना काही संभ्रम निर्माण लोकांमध्ये करण्याकरता हा उद्योग त्या विद्यमान लोकांनी केलेला आहे। अशोकरावांनी याचा खुलासा करावा की 150 कोटीची थक हमी घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे हात पसरलेत का? तुम्ही जर स्वाभिमानी असाल तर तुम्ही ते प्रस्ताव नाकारा, तुम्ही जर स्वाभिमानी नसाल तर तो प्रस्ताव स्वीकारा। आपण लाचारी करून प्रस्ताव समोर ठेवायचा आणि लोकांना बेजबाबदार म्हणायचं हे त्यांना शोभणारं नाही आहे। मला जी माहिती आहे की ते भारतीय जनता पक्ष देणार, मी बोललो, त्यांनी त्याचा खुलासा करावा, मी येणारच नाही। मूग गळून गप बसायचं आणि पुन्हा असं कोणाच्याबद्दल बोलायचं ही भावना अतिशय चुकीची आहे।